चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, आपण काय पाहत होतो? लक्षात ठेवा की आपण जो तांत्रिक ज्ञानाचा जो भाग आहे या भागाविषयी आपण बरेचसे लेक्चर याआधी घेतलेले आहेत. बहुतांश सिलेबस जो खास करून वेगवेगळ्या एक्झामसाठी विचारला गेला आहे, खास करून आरोग्यसेवक या पदासाठी ज्या विषयाचा अभ्यासक्रम आहे त्याविषयी या आधीच्या लेक्चरमध्ये पूर्ण भाग तो पाहिलेला आहे आणि अगदी इत्थंभूत माहिती जी येणाऱ्या पुढल्या परीक्षेसाठी विचारली जाऊ शकते असाच भाग आपण गेल्या काही मागच्या लेक्चरमध्ये आपण तो भाग पाहिलेला आहे. आणि जो काही आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये विशेष करून आपण आरोग्य आणि राज्यघटना याविषयी थोडासा भाग अभ्यासणार आहोत. होतं असं की या आधी प्रश्नपत्रिकेमध्ये असे काही प्रश्न आलेले आहेत, खास करून कलमाविषयी प्रश्न विचारलेले आहेत किंवा राज्यघटनेमध्ये आरोग्याची काही तरतूद आहे का, ती कोणत्या ठिकाणी आहे. आणि मग होतं असं की असा प्रश्न आल्यानंतर आपण गोंधळून जातो. आपण टिपिकल पुस्तक वाचतो, राज्यघटनेचा अभ्यास आपण केलेला नसतो. पण ठीक आहे, जरी आपण राज्यघटनेचा अभ्यास केला नसला तरी आजच्या या लेक्चरमधून तुम्हाला तो भाग समजून येईल. आणि यासाठी आजचं लेक्चर आहे. आज आपण खास करून आरोग्य आणि राज्यघटना म्हणजे भारतीय राज्यघटना आहे याविषयी आपण हा भाग अभ्यासणार आहोत. मुळातच आरोग्य हा जो विषय आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मग या विषयाला आपल्या राज्यघटनेमध्ये कोठे तरतूद आहे तो भाग महत्त्वाचा आहे. आता पहा की राज्यघटनेमध्ये प्रमुख आरोग्याची जी संकल्पना आहे किंवा आरोग्याविषयी जी बाबी आहेत त्या बाबी खास करून 3 कलमामध्ये समाविष्ट होतात. एक 19, 21 आणि 48A. 19 लक्षात ठेवा, हे बहुतांशी जे कलम आहेत यातले 2 कलम मूलभूत हक्कामध्ये येतात आणि 48A हे मार्गदर्शक तत्वामध्ये येतात. लक्षात ठेवा, मूलभूत हक्क जे असतात ते आपले मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले आहेत. कोणतंही सरकार, कोणताही व्यक्ती आपले मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर अशा प्रकारे आपले मूलभूत हक्क हिरावून घेतले तर आपल्याला या विरोधात डायरेक्ट अगदी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. जर आपल्याला 19 आणि 21 कलमाचं जर हनन झालं तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये, लक्षात ठेवा, देशाचं सर्वात मोठं न्यायालय जे आहे या न्यायालयात दाद मागू शकता. यासाठी आपल्याला कलम 32 दिलेलं आहे. पहा, या कलमाअंतर्गत तुम्हाला जर तुमच्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. आणि अगदी जर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचं नसेल तर तुम्हाला अगदी याच कारणासाठी किंवा मूलभूत हक्काचा हनन झाला असेल तर 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे विचार करा किती महत्त्वाचं हे कलम आहे किंवा आरोग्य हा विषय किती महत्त्वाचा आहे. मग आरोग्याची तरतूद मूलभूत हक्कात केलेली आहे आणि याबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा केलेली आहे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर राज्यानं काय करावं, लक्षात ठेवा, राज्यानं काय करावं हे सांगितलेलं आहे मार्गदर्शक तत्वामध्ये. एवढी बाब लक्षात ठेवा. बाकी इतर काही घटना ज्या आहेत किंवा इतर बाबी आहेत त्या आपण नंतर पाहूया. 3 कलमामध्ये प्रमुख तरतूद आहे, 19, 21 आणि 48A. प्रथम पाहूया आपण 19 कलम काय. लक्षात ठेवा, 19 कलम हे मूलभूत हक्क आहे. यामध्ये बरेचसे मूलभूत हक्क आहेत, खास करून 6 आहेत आणि त्याला 6ला अगदी पुढे मेनका गांधी खटल्यामध्ये झालं असं की मूलभूत हक्क हे कसे असले पाहिजे, मूलभूत हक्काची तरतूद कशी असली पाहिजे यासाठी सुद्धा खास करून लक्षात ठेवा तरतूद करण्यात आली. आता एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की पूर्वी काय होतं की टिपिकल मूलभूत हक्क होते आणि नाही, मग याच्यामध्ये मेनका गांधी खटला आणि या खटल्यामध्ये त्यांनी मूलभूत हक्काची जी काही व्याख्या आहे ती बदलली, त्याला अगदी मोठं केलं. पण मोठं केल्यामुळे झालं असं की आरोग्य हा विषय सुद्धा मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आला. आरोग्य हे आपला मूलभूत अधिकार आहे कलम 19 अंतर्गत. याबरोबर कलम 21 आहे. पहा, कलम 21 असं सांगतं की आपल्याला जीविताचा अधिकार आहे, म्हणजे आपल्याला कुणी मारू नाही शकत. लक्षात ठेवा, आणि जर कुणी आपल्यावर असा हल्ला केला तर त्यात कायद्याची तरतूद आहे की आपण त्याच्या विरोधात दाद मागू शकतो. आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आणि याबरोबर व्यक्ती स्वातंत्र्याचाही अधिकार आहे, म्हणजे आपण कुठे चालू शकतो, फिरू शकतो, बोलू शकतो, आपल्या दैनंदिन काम करू शकतो.
यासाठी सुद्धा खास करून कलम 21 मध्ये तरतूद आहे. लक्षात ठेवा. तर ही तरतूद कशात आहे? 21 मध्ये. आणि सरते शेवटी 48A लक्षात ठेवा. 48A हे कलम जे आहे ते खास करून पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण याविषयी जरी असलं तरी यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक जो आपल्याला विचारला जाऊ शकतो तो आहे मादक पदार्थावर बंदी आणू शकतात. लक्षात ठेवा. मादक पदार्थ म्हणजे कोणतं? तर याविषयी आपल्या खास करून महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये कायदा केलेला आहे. जसं की चंद्रपूर आहे का, चंद्रपूरमध्ये असा कायदा केलेला आहे की जिथे त्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, म्हणजे तिथे दारू विक्री जात नाही किंवा त्या ठिकाणी दारू तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर दारूबंदी जी आहे, आता दारू काय चांगली असते का शरीरासाठी? तर ती घातक आहे किंवा मादक पदार्थ आहे. तर दारू, अफू, गांजा, चरस किंवा जे काही मादक पदार्थ आहेत अशा पदार्थावर बंदी घालण्याची जबाबदारी राज्य सरकार करू शकते. तशा प्रकारची बंदी महाराष्ट्रात चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. तर दारूबंदी करण्याची जबाबदारी सुद्धा राज्य सरकार करू शकतं कलम 48A नुसार. लक्षात ठेवा. अगदी इथे एक लक्षात ठेवा, इथे 47A आहे आणि याबरोबर 48A खास करून पर्यावरण संदर्भात आहे. हे दोन कलम आहेत. लक्षात ठेवा. इथे दारूबंदीच्या संदर्भात 47A आणि 48. आणखी इथे एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. गो हत्या माहिती सर्वांना, गायीची हत्या करू नये या संदर्भात सुद्धा 48A मध्ये तरतूद आहे. वन्यजीव या अंतर्गत गायींना किंवा गोवंशीय जनावरांची हत्या केली जाऊ नये अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रात लागू आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात अशा प्रकारचा कायदा 48A नुसारच लागू आहे. आणि 47 कलमामध्ये काय सांगितलंय की तुम्ही मादक पदार्थावर बंदी आणू शकता. तर हे सुद्धा शरीरासाठी अपायकारक आहे म्हणून दारूबंदी करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आरोग्य हा विषय जो आहे तो कोणत्या सूचीमध्ये आहे? लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काही अनुसूची आहे 12 अनुसूच्या, यापैकी 8वी अनुसूची जी आहे 8वी यामध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. पहा, एक आहे राज्यसूची, दुसरी आहे केंद्र सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. आता इथे एक बाब लक्षात ठेवा. राज्य सूची म्हणजे यात जे विषय असतील ना या विषयांचा कायदा करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे सर्व राज्याच्या अधिकाराखाली येतं. म्हणजे अशा विषयांविषयी कायदा करणं किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राज्याची. म्हणजे राज्यसूचीत जेही विषय असतील त्याविषयी सर्व अधिकार कोणाला येतात? राज्याला. उदाहरणार्थ इथे आरोग्य दिलंय. पहा, ग्राम प्रशासन आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, शिक्षण आहे, अशी बरीचशी सांगता येईल मला. केंद्र सूची, केंद्र सूची याचा अर्थ असा की यामध्ये असणाऱ्या विषयांचा कायदा करणं किंवा अंमलबजावणी करणं हे सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? केंद्राची. उदाहरणार्थ कर रचना. पहा, कर, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, आपल्यावर जे काही आपण जे इन्कम टॅक्स देतो हा अधिकार कोणाला? केंद्राला घेण्याचा. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय दळणवळण असेल, ह्या सगळ्या बाबी केंद्राच्या अधीन आहेत. पोस्ट ऑफिस असेल हेही केंद्राच्या अधीन आहे. लक्षात ठेवा. असे बरेचसे विषय जे सांगता येईल. तर लक्षात ठेवा, केंद्र सूचित असणाऱ्या विषयांचा कायदा करण्याची जबाबदारी आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्र शासनाची. ते विषय केंद्र सूचीमध्ये येतात. मग आता तिसरी सूची जी आहे समवर्ती सूची. आता हे काय? तर लक्षात ठेवा, समवर्ती सूची म्हणजे अशी सूची की ज्यामध्ये जे विषय आहेत या विषयांचा अधिकार, कायदा करण्याचा अधिकार राज्यालाही आहे आणि केंद्राला आहे. म्हणजे दोघंही करू शकतात. लक्षात ठेवा. अशा सूचीला आपण काय म्हणतो? समवर्ती सूची. मग आरोग्य हा जो काही विषय आहे हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर तो राज्य सूचीमध्ये येतो. लक्षात ठेवा. मग राज्य सूचीमध्ये येतो म्हणजे काय? राज्याची पूर्ण जबाबदारी आहे आरोग्याविषयी दवाखाने स्थापन करणं, याबरोबर त्यातून आरोग्य सेवा पुरवठा करणं, व्यवस्थितरित्या दर्जेदार आरोग्य सेवा अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती प्रत्येक राज्याची आहे किंवा ज्या त्या राज्याची. तर लक्षात ठेवा, आरोग्य हा सूची कोणत्या सूचीमध्ये? आरोग्य हा विषय राज्य सूचीमध्ये. उदाहरण इथे दवाखाना दिले टाकल्या फक्त नाव. ठीक आहे. तर ही सगळी जबाबदारी कोणाची आहे? राज्याची. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आरोग्याशी निगडीत काही विषय असतात ना, तर ते विषय सुद्धा समवर्ती सूचीमध्ये दिलेले येतात.
ते दोघांच्या विषयी काम करू शकतात, दोन्ही याविषयी कायदा करू शकते. तर समवर्ती सूचीतले कोणकोणते विषय आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर एक सर्वात महत्त्वाचा विषय लोकसंख्या नियंत्रण. याआधी आपण लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम जो राबवला गेला 1952 पासून देशामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला गेलेला आहे. मग त्याचा उद्देश काय होता? तर त्याचा उद्देश होता लोकसंख्या नियंत्रित आणणं. लक्षात ठेवा, लोकसंख्या नियंत्रित आणणं. तर हा जो विषय आहे लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा समवर्ती सूचीमध्ये आहे. औषधं हा सुद्धा समवर्ती सूचीतला विषय आहे. अन्न भेसळ हाही समवर्ती सूचीतला विषय आहे आणि वैद्यकीय शिक्षण हाही समवर्ती सूचीतला विषय आहे. तर लक्षात ठेवा, आजच्या या लेक्चरमध्ये खास करून आरोग्य आणि राज्यघटना याविषयी आपण भाग पाहिला, ज्यामध्ये प्रमुख कलमं पाहिली. कलमामध्ये आपण 19 कलम पाहिलं, 21 पाहिलं, 48 ए आणि 47 कलम सुद्धा आपण पाहिलं. तर यामध्ये दिलेल्या तरतुदी विशेष करून आरोग्य हा विषय कोणत्या सूचीत आहे त्या 3 सूच्या आपण अभ्यासल्या आणि त्याबरोबर समवर्ती सूचीमध्ये असणारे जे विषय आहेत जे आरोग्याशी निगडित आहेत असे सर्व विषय आपण पाहिले आहेत. यावर प्रश्न येऊ शकतात. खास करून लक्षात ठेवा, कलमं महत्त्वाची आहेत, त्यावर विचारले जाऊ शकतात. आरोग्य हा कोणत्या सूचीत आहे तोही महत्त्वाचा भाग आहे आणि समवर्ती सूचीतले जे विषय आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हे अतिशय महत्त्वाचं आजचं लेक्चर आहे. ठीक आहे, चला थांबायचं आपण आजच्या लेक्चरकडे.